स्टँडर्ड सेकंड मॅथ्स लेसन नंबर 7 बेसिक जिओमेट्री त्यावर टाइप्स ऑफ लाईन्स पहा लाईन्स तुम्हाला माहित आहे फर्स्ट नंबरची लाईन आहे स्ट्रेट लाईन पहा कोणती सरळ रेष स्ट्रेट लाईन याला काय म्हणतात स्ट्रेट लाईन ही ओके तुम्ही सरळ रेष काढता रुलरच्या साहाय्याने त्याला काय म्हणतात स्ट्रेट लाईन नंतर सेकंड नंबरला आहे कर्व लाईन कशी असते अशी कर्व टाइपची असते बघा ही कर्व लाईन आहे ओके कर्व लाईन आहे हॉरिझॉन्टल लाईन पहा ही आडवी रेष आपल्या नोटबुक मध्ये ज्या लाईन असतात तुम्ही त्यावर लिहिता त्या हॉरिझॉन्टल लाईन असतात पहा व्हर्टिकल लाईन तुमच्या नोटबुक मध्ये उभी रेड लाईनची एक लाईन असते मार्जिन ती कशी असते व्हर्टिकल लाईन म्हणजे उभी रेष व्हर्टिकल लाईन हे बघा उभी रेष ओके स्लॅन्टिंग लाईन म्हणजे तिरकस आकाराच्या ज्या लाईन असतात त्या काय स्लॅन्टिंग लाईन आहेत पहा तुम्ही ए काढता त्यामध्ये स्लॅन्टिंग लाईन काढावी लागते तुम्हाला ए लेटर मध्ये हे बघा ओके स्लॅन्टिंग लाईन अशा प्रकारच्या लाईन्स तुम्हाला नोटबुक मध्ये ड्रॉ करायच्या आहेत आणि मी तुम्हाला इथे दाखवतो पहा ज्यावर तुम्ही लिहिता ती काय आहे ही हॉरिझॉन्टल लाईन आहे हॉरिझॉन्टल लाईनवर तुम्ही लिहिता आणि ही जी मार्जिनची लाईन आहे रेड कलरची ती काय आहे व्हर्टिकल लाईन आहे व्हर्टिकल लाईन ओके आणि तुम्ही ए लेटर काढताना किंवा काही चित्र काढताना तुम्ही हाऊसचं वगैरे स्लॅन्टिंग लाईन काढता तुम्ही असं पहा ही स्लॅन्टिंग लाईन आहे दोन या स्लॅन्टिंग लाईन आहेत आणि ही हॉरिझॉन्टल लाईन असं ए लेटर काढताना तुम्ही यूज करता किंवा अजून तुम्ही जे काय फिगर काढता वगैरे त्यात सुद्धा तुम्ही यूज करू शकता आणि कर्व लाईन तुम्ही सर्कल काढण्यासाठी यूज करता हे बघा ही कर्व लाईन अशी ओके कर्व टाइपची लाईन तुम्ही ड्रॉ करता किंवा सर्कल तयार होते स्ट्रेट लाईन तुम्ही ड्रॉ करता रेक्टँगल काढताना पहा स्ट्रेट लाईन काढावी लागतात 2 आणि 2 हॉरिझॉन्टल लाईन ह्या रेक्टँगल ओके अशा प्रकारे तुम्हाला लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत नोटबुक मध्ये थँक्यू